नमस्कार, मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे. लक्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या डिजिटल यूट्यूब चॅनलवर मी आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रो, आजच्या आपल्या टॉपिकचा विषय आहे शून्य अभ्यासातही CTET परीक्षा कशी उत्तीर्ण होता येते. हे शक्य आहे का ते सांगण्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आभार मानणं माझं वैयक्तिक कर्तव्य समजतो. आपणाला हे माहिती आहे की अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने यूट्यूब चॅनलवर बहुतांश व्हिडिओ आहेत. मात्र आपण TET किंवा CTET परीक्षेची तयारी किंवा परीक्षेमध्ये कोणत्या चुका टाळाव्यात म्हणजे आपणाला 120+ मार्क पडू शकतात हा एक व्हिडिओ टाकला होता आणि या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांनी जवळजवळ 19,000 शिक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. म्हणजेच अभ्यासक्रमा इतकाच हा व्हिडिओ लोकांना महत्त्वाचा वाटला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये ज्या चुका सांगितल्या होत्या त्या टाळण्याचा अनेक जण आता टेस्ट सोडवताना प्रयत्न करत आहे. तर बहुतांश शिक्षकांच्या मार्कामध्ये वृद्धी झालेली आहे. अनेक लोकांनी मला फोन करून सांगितलं, सर त्या व्हिडिओमुळे आमच्या मार्कामध्ये 120 125 इतकी वृद्धी झालेली आहे. पूर्वी आम्हाला टेस्ट सोडवत असताना मार्क कमी पडायचे. म्हणजेच लक्षात ठेवा, एखाद्या चॅनलवर एखादा व्हिडिओ टाकल्यानंतर त्याला किती व्ह्यूज येतात हे महत्त्वाचं नाही, तर त्या व्हिडिओचे इफेक्ट समाजावर संबंधित घटकावर किती होतात हे फार महत्त्वाचं असतंय. मग मलाही आनंद वाटला की अभ्यासक्रमा इतकाच त्या व्हिडिओला आपल्या शिक्षक बांधवांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. मग त्याच अँगलवर आजचा सुद्धा व्हिडिओ आहे, जेणेकरून तो आत्ताच टाकण्याचं कारण काय आहे तर आपण सध्या TET परीक्षेची तयारी करत आहात आणि TET परीक्षेची तयारी करत असताना जर आपण CTET परीक्षेचं ही जी 6 सप्टेंबरला परीक्षा आहे त्याचंही आत्तापासून म्हणजे आता आपण त्याची तयारी करत नाही पण आत्तापासून जर डोक्यात काही प्लॅन ठेवला आणि ही परीक्षा मला शून्य अभ्यासानं पास व्हायची आहे याचं जर नियोजन केलं तर ती परीक्षा सुद्धा तुम्हाला TETच्या अभ्यासक्रमावरच 1% अभ्यास न करता परीक्षा पास होऊ शकते. ते आपण खालील 9 मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करणार आहोत. त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे अभ्यासक्रम. आता लक्षात ठेवा, एप्रिल-मे महिन्यामध्ये तुम्ही TETच्या अभ्यासाला अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरुवात केलेली आहे. बऱ्याच शिक्षकांचा अभ्यास अपेक्षेपेक्षा खूप झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आणखी अभ्यास केलेला नाही त्यांना पण विनंती आहे की 28 जूनला परीक्षा आहे, त्यामुळे तुमच्याकडे अजून सुद्धा भरपूर वेळ आहे. अशांनी तयारी करा, कारण बहुतांश शिक्षकांनी जवळजवळ 90% शिक्षकांनी या परीक्षेला आता सिरियस घ्यायला चालू केलेलं आहे. त्यामुळं बहुतांश लोकांनी ऑब्लिक शिक्षकांनी खूप चांगली तयारी केलेली आहे. मग ही तयारी करत असतानाच जर आपण CTET आणि TETचा जर विचार केला तर दोन्ही परीक्षेचा अभ्यासक्रम जवळजवळ 95% सारखाच आहे. म्हणजेच तुम्ही जर TETची आणखी नव्या हुरूपानं तयारी केली उरलेल्या दिवसामध्ये किंवा आतापासून म्हणजे जे चांगली तयारी केली किंवा अगोदर चांगली तयारी केली असेल तर 6 सप्टेंबरच्या CTET परीक्षेला तुम्हाला एक्स्ट्रा काही अभ्यास करावा लागणार नाही. म्हणजेच काय, TETच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा असल्यामुळं आत्ता उरलेल्या काही दिवसामध्ये TETची तयारी ही आपल्याला CTET परीक्षेचा अभ्यास करायचा नाही असं गृहीत धरून करायची. म्हणजे TETलाच तुमचा चांगला स्कोर होईल आणि त्यानंतरची परीक्षा आहे CTET, त्याला तुम्हाला अतिशय नॉर्मल अभ्यास करूनही चांगल्या पद्धतीनं तुमचे मार्क वाढू शकतात. त्यामुळे अभ्यासक्रम जो आहे तो दोन्ही परीक्षेला सारखाच आहे. एक 95% तरी सारखा आहे, 5% जो वेगळा आहे तो पुढे मी सांगण्याचा प्रयत्न करतो. पण दोन्हीकडे अभ्यासक्रम सारखा असल्यामुळं तुम्ही TETची तयारी करतानाच CTETची करत आहोत असं गृहीत धरून तयारी करा, म्हणजे एक्स्ट्रा अभ्यास करावा लागणार नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो म्हणजे परीक्षेचे स्वरूप. आपणाला तिकल्ला म्हणजे TETचा पहिला पेपर आणि दुसरा पेपर तोच CTETचा पहिला आणि दुसरा पेपर असतो जवळजवळ. त्याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा बदल झालेला नाही. अशा वेळी लक्षात ठेवा, आपल्याला तयारी करत असताना जर दोन्हीही परीक्षेच्या स्ट्रक्चरमध्ये काही बदल नसेल तर तुम्हाला एक्स्ट्रा काही अभ्यास करायची गरज लागणार नाही. फॉर एक्झाम्पल CTETला जर समजा त्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या घटकाला मार्क अधिकचे वाढवले असतील तर तुम्हाला त्याचा एक्स्ट्रा अभ्यास करावा लागला असता. परंतु दोन्ही परीक्षेच्या स्वरूपामध्ये सारखेपण असल्यामुळं तुम्हाला वेगळा काही अभ्यास करावा लागणार नाही. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमचं लँग्वेजपेक्षा तुमची भाषा निवड. आता तुम्ही CTETची जेव्हा परीक्षा देत असता तेव्हा तुम्ही पहिली भाषा हिंदी निवडता आणि हिंदी निवडलं की नॅचरली पुढं जी सेकंड लँग्वेज येते ती मराठी येते. मग आता आपल्याला हे लक्षात ठेवा की मराठीची जेव्हा आपण तयारी करतो त्याच अभ्यासक्रमावर 95% तयारी ही हिंदीची होत आहे.
म्हणजे तुम्हाला वेगळा काही या ठिकाणी अभ्यास करावा लागणार नाही. फक्त टीईटीची तयारी करत असताना ज्यांनी सेकंड लँग्वेज हिंदी निवडलेली आहे किंवा ज्या विद्यार्थ्याची लँग्वेज ही मराठी आणि हिंदी आहे, अशा विद्यार्थ्यांनी लक्षात एक ठेवायचं की आपली तयारी ही मराठी व्याकरणाच्या एका घटकावर हिंदीची तयारी होणार आहे. त्यामुळे जवळजवळ 60 मार्क इथं कव्हर होणार आहेत आणि 60 मार्क जर कव्हर होणार असतील तर आपण मराठीची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीनं सूक्ष्म पद्धतीनं करावी, जेणेकरून आपल्याला हिंदीची वेगळी तयारी करावी लागणार नाही. फक्त जर आपल्याला काही लँग्वेजचा प्रॉब्लेम असेल, तिसरा मुद्दा आपला तोच आहे की आपण जेव्हा हिंदी लँग्वेज निवडतो तेव्हा मराठी ऑटोमॅटिक सेकंड लँग्वेज येते आणि मग मराठीचे प्रश्न मराठीत असणार आहेत, परंतु उर्वरित सर्व पेपर जो आहे लँग्वेज म्हणजे ते हिंदी असणार आहे. नॅशनल लेवलची परीक्षा असल्यामुळे तिथं हिंदी आणि इंग्रजीला त्या ठिकाणी महत्त्वाचं स्थान असतं. त्यामुळं आत्तापासून जर आपणाला जो हिंदीचे लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे तो जर मिटवायचा असेल तर मराठीची तयारी आपण मराठी व्याकरणातून म्हणजे जे तुम्ही रेफरन्स बुक वापरता त्यातून करता, पण हिंदीची तयारी करत असताना मराठीच्या अभ्यासात होत आहे. परंतु जर लँग्वेजचा प्रॉब्लेम पुढे राहू नये हा जर उद्देश आपला असेल आणि त्यातले काही शब्द तुम्हाला हिंदी भाषेमध्ये असल्यामुळे कळत नसतील तर अजित कुमार यांचं जे पुस्तक आहे हिंदी व्याकरणाचं त्याचा जर अभ्यास केला तर तुम्हाला ह्या 2 घटकामध्ये तुमची जवळजवळ 60 मार्काची तयारी होणार आहे. आणि 60 मार्काची तयारी झाल्यानंतर लक्षात ठेवा तुम्हाला फक्त पासिंगसाठी पुढं 30च मार्क आवश्यक असतात. म्हणजे तुम्हाला तुमच्या आहे त्या अभ्यासावर तुमचा जो पुढच्या घटकाचा अभ्यास आहे तो अभ्यास आहे तुमच्या मॅच्युरिटीनं आणि आहे त्या अभ्यासावर सुद्धा तुम्ही ही परीक्षा सहज पास होऊ शकता. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा अभ्यास करायची गरज लागणार नाही. फक्त हिंदीची व्याकरणाची तयारी करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे की जे अजित कुमारांचं पुस्तक आहे हिंदी व्याकरण व भाषा विकास हे वाचलं तर तुम्हाला आत्तापासून टीईटीला बी चांगली मार्क पडतील आणि सीटीईटीलाही चांगले मार्क पडतील. म्हणजे एक्स्ट्रा अभ्यासाची गरज लागणार नाही. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो म्हणजे परिसर अभ्यास. दोन्हीही परीक्षेमध्ये सीटीईटी आणि टीईटीमध्ये परिसर अभ्यासाचा अभ्यासक्रम सारखाच दिला. फक्त सीटीईटी परीक्षेला इकोसिस्टमवर जास्त प्रश्न असतात परिसर अभ्यासाबरोबर. मग आपणाला जेव्हा तुमची टीईटीची परीक्षा होईल तेव्हा त्या अभ्यासाच्या अनुषंगाने आपण शून्य अभ्यास म्हणले का पुढे काय अभ्यास करणारच नाही असं नाही. आपण शिक्षक आहोत त्यामुळं पुढे आपण अभ्यास कंटिन्यू दररोज 4 तास 5 तास करणारच आहोत. कारण का तर मागच्या 25 मे 2026च्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आपल्याला 1 सप्टेंबर 2028 पर्यंत ही सीटीईटी किंवा टीईटी यापैकी एक परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यामुळं आपण ही परीक्षा देतच राहणार आहोत जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत. किंबहुना मी तर असं म्हणेल की जितक्या वेळा द्यायचा प्रयत्न होईल तितक्या वेळा द्यायचा प्रयत्न करा. कारण एकदा का पास व्हायची सवय लागली की आपल्याला पुन्हा ही परीक्षा सोपी जाते. एकदा पास झालं काय 10 वेळेस झालं काय दर्जासारखाच आहे तरी पण आपल्याला एक सवय जर लागली. कारण आमच्या शिवाजी कॉलेजमध्ये एक राहुल पालखे नावाचे प्राध्यापक आहेत, ते जवळजवळ 20 वेळा सेट आणि नेटची परीक्षा उत्तीर्ण झालेली आहेत. कारण का एकदा पास झालं काय आणि 2दा झालं काय, शेवटी एकच प्रमाणपत्र महत्त्वाचं असतं. पण सवय लागल्यानंतर माणसाला पुन्हा ह्या परीक्षा द्यायची आपल्याला काय होतंय की सातत्यानं परीक्षा द्यावीशी वाटतात, एक आनंद वाटतो. म्हणजे त्यातून एक अनुभव येतो आणि तो अनुभव पुन्हा आपल्याला टीचिंगमध्ये सुद्धा उपयोगी पडू शकतो. त्यामुळं परिसर अभ्यास जो टीईटीला आहे तोच सीटीईटीला आहे. फक्त इकोसिस्टमवर जास्त प्रश्न असतात ते नंतर जरी केले तरी चालतात, कारण टीईटीला एवढे प्रश्न ज्यावर विचारले जात नाहीत. मात्र दोन्हीकडे परिसर अभ्यास सारखा असल्यामुळे तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागणार नाही. आत्ताच तयारी खूप चांगली करा. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे गणित. आपल्याला टीईटीला गणित थोडंसं हार्ड असतंय, सीटीला हार्ड असतंय. मात्र टीईटी आणि सीटीईटीच्या गणितामध्ये थोडासा बदल आहे तो म्हणजे न्यूमेरिकल ॲबिलिटी. सीटीईटी परीक्षेमध्ये न्यूमेरिकल ॲबिलिटी थोडेसे काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न होतो जे टीईटी परीक्षेमध्ये विचारले जात नाही. न्यूमेरिकल ॲबिलिटी हे बौद्धिक क्षमतेसारखे प्रश्न असतात, त्याला एक्स्ट्रा काही अभ्यास करायची गरज लागत नसते. जसं गणिताला तुम्हाला जर आपणाला चक्रवाढ व्याज काढावा असं म्हटलं तर p कंसात 1 + r/100 कंसाचा n घात वजा p हे सूत्र पाठच असावं लागतंय. तसं न्यूमेरिकल ॲबिलिटीला लागत नाही. म्हणजेच काय तुम्हाला मॅथमॅटिक्सची तयारी करत असताना थोडंसं इथं तुमची टीईटी परीक्षा झाल्यानंतर जो एक्स्ट्रा गणिताचा अभ्यासक्रम आहे तो थोडा केला तरी चालतो. म्हणजे तुम्हाला गणिताचा इथं एक्स्ट्रा अभ्यासक्रम करायची गरज लागणार नाही. त्यानंतर महत्त्वाचं आहे म्हणजे बालमानसशास्त्र. जे टीईटीला अभ्यासक्रम आहे तोच इथं पण अभ्यासक्रम सीटीईटीला आहे. उलट सीटीईटीला शास्त्रज्ञ वगैरे थोडेसे कमी दिलेले आहेत. त्यामुळं लक्षात ठेवा की आपणाला बालमानसशास्त्र जे टीईटीला आहे ते सीटीईटीला असल्यामुळं आत्ताच आणखी खूप चांगली तयारी बालमानसशास्त्राची करा. त्याचं कारण काय, टीईटीचं बालमानसशास्त्र थोडंसं सोपं विचारतात परंतु सीटीईटीला जरा लेंदी प्रश्न असतात. लेंदी प्रश्न म्हणजे उपयोजित मानसशास्त्रावर जास्त प्रश्न असतात. मग उपयोजित मानसशास्त्र म्हणजे अभ्यासापेक्षा त्या ठिकाणी तुम्हाला
अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये घडत असताना ज्या क्रिया घडत होतात त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं. म्हणजे इथं अभ्यासक्रमापेक्षा तुमच्या दैनंदिन क्रियेला महत्त्व असतंय. त्यामुळे इथं तुम्हाला वेगळा अभ्यास करावा लागणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची ट्रिक्स आहे किंवा घटक आहे तो म्हणजे 9व्या क्रमांकाचा घटक, तो म्हणजे ही परीक्षा ही अभ्यासक्रमापेक्षा टेक्निकवर जास्त अवलंबून आहे. म्हणजे तुम्ही TET परीक्षेला खूप चांगला अभ्यास केलेला आहे असं म्हणायचे बघा पूर्वी, की TET पेक्षा CTET फार सोपी असते. पण मागच्या वर्षीची जी परीक्षा आहे 2025ची त्याच्यामध्ये संबंधित संस्थेनं याच्यामध्ये थोडा बदल केला आणि पेपर लेवल हार्ड केले आहे. पेपर लेवलचे प्रश्न कितीही लिंक असू द्या, पण टेक्निक जर ह्या परीक्षेचं समजून घेतलं तर CTETला जर 100% तुम्ही वेटेज देता तर ह्या परीक्षेला तुम्हाला साधारणपणे TETला जर तुम्ही 100% वेटेज देत असाल तर CTETला तुम्हाला 50-60% वेटेज दिलं तरी अपेक्षेपेक्षा चांगली मार्क पडतात. म्हणूनच काय करायचं आहे, या परीक्षेला जे टेक्निक आहे, कोणतं टेक्निक आहे तर ते टेक्निक म्हणजे अभ्यासाचं टेक्निक काय असावं नेमकं, किंवा अभ्यासक्रमापेक्षा आणखी कोणतं टेक्निक महत्त्वाचं आहे त्या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ आपण CTET परीक्षेच्या अगोदर टाकणार आहोत, की जेणेकरून तुम्हाला आहे त्या अभ्यासावरच फक्त टेक्निकचा अभ्यास करून 90 नव्हे तर 120-130 मार्क पडू शकतात. म्हणून टेक्निक डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि ते टेक्निक आपण CTET परीक्षेच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. फक्त आता तुम्ही काय लक्षात ठेवा, TET परीक्षा ही 28 जूनची हेच टार्गेट आपल्यासमोर ठेवा. फक्त त्या परीक्षेची तयारी करत असताना TETची अजूनही जर आपण काही घटकाच्या शॉर्ट नोट्स वगैरे असं जर काढले नसतील तर ते थोडंफार आता परीक्षा जवळ आल्यामुळे काढणं शक्य नाही, पण काढले असतील तर आनंद आहे. नसेल तर अजून काय आपल्याला वेगळ्या अँगलनं तयारी करता येऊ शकते का, जेणेकरून CTET परीक्षेमध्ये आपल्याला आधीची तयारी करावी लागणार नाही. जर अशा स्वरूपाचे आणखी व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.